महाराष्ट्रामध्ये उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला। ठाण्यामध्ये सापडला टीईटीचा फुटलेला पेपर। उद्या होणारी परीक्षा रद्द, शिक्षण विभागाचा निर्णय। अल निनोवरती एकजुटीनं मात करू मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला उद्देशून लेख। शेतकऱ्यांना मदत करताना आर्थिक तडजोड केली जाणार नसल्याचं मत। संकट असलं तरी सरकार खंबीर असंही आश्वासन। उद्धव ठाकरे फुटीर खासदार संजय देशमुख यांच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघात। देशमुखांना विविध कामांसाठी 9,40,00,000 रुपयांचा घसघशीत निधी मंजूर। मी दिलेल्या बुजगावण्याला रक्ताचं पाणी करून निवडून दिलं। मतदारसंघामधल्या सगळ्यांची माफी मागतो। यवतमाळ वाशिममध्ये बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात ठाकरेंकडून मतदारांना साथ। आमचं हिंदुत्व माणुसकी जपणारं, मंदिरं लुटणारं नाही। ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल। आता भाजप मुक्त श्रीरामसाठी आंदोलन। ठाकरेंचा एल्गार। पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये पडणार, उद्धव ठाकरे आक्रमक। खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचं देवदर्शन सुरू। 25 जूनला चालत जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यावर आज शनी शिंगणापूरमध्ये दर्शन। मंत्रिमंडळ फेरबदलांच्या पार्श्वभूमीवरती महत्त्व। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारामध्ये श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता, तर राज्यमंत्रीपदासाठी प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांच्या नावाची चर्चा असल्याची शिवसेनेमधल्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। विलास घुले हत्या प्रकरणामध्ये बजरंग सोनावणे यांचे सुपुत्र सौरव सोनावणे चौकशीला हजर। पुरवणी जबाबामध्ये नाव आल्यामुळे सौरव यांची एसआयटी कडून चौकशी। केतनच्या हत्येप्रकरणी सियाच्या आईवडिलांची चौकशी सुरू। सियाच्या 2 मैत्रिणींची देखील चौकशी होणार। अनेक खुलासे होण्याची शक्यता। सलमान खान लवकरच गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून दुसरीकडे शिफ्ट होण्याची शक्यता। वांद्र्यामध्ये स्वतःचं घर बांधत असल्याची माहिती।